नमस्कार मित्रांनो, आज आपण केशर आंब्याच्या प्लॉटमध्ये आहे. या केशर आंब्याची लागण इस्रायल टेक्निक पद्धतीने केली आहे. म्हणजे कमी जागेमध्ये जास्त आंब्याची रोपे लावले जातात. आपण ही लागण 2 ओळीमधील अंतर हे 12 फूट ठेवले आहे आणि 2 रोपामधील अंतर हे 4 फूट आहे. अति घन पद्धतीनं लागण केल्यानंतर पण आपल्याला मध्ये मेहनत करण्यासाठी भरपूर जागा मिळते, कारण या आंब्याची हाईट वाढू देत नाही. माझी ही आंब्याची बाग पूर्णपणे खडकाळ आणि मुरमाड भागात आहे. तुम्ही पाहू शकता जमिनीला खूप चढ उतार आहे, त्यामुळे येथे पाणी साचून राहत नाही. पण ही जमीन पूर्णपणे मुरमाड असल्यामुळे पाण्याचा निचरा खूप जलद होतो. जमीन पाणी धरून ठेवत नाही. खडकाळ आणि चढ उतार जमीन असल्याची इथे मशागत करणे कठीण असते, पण आंब्यासाठी अशी जमीन फायदेशीर. मुरमाड रानात झाडांची मुळे खोलवर जाण्यासाठी आम्हाला सुरुवातीला खूप मेहनत घ्यावी लागली. लोकांना वाटतं खडकाळ जमिनीवर काय येणार, पण योग्य नियोजनाने आम्ही ही मुरमाड रानावर ही बाग उभी केली आहे. सध्या एक आनंदाचे वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता. बागेमध्ये मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. काही झाडांना भरपूर प्रमाणात मोहर आलेला आहे, तर काही झाडांना आता कुठे फुटवे निघत आहेत, तर काही जस्ट निघत आहे त्याच्यामध्ये. आज आपण पाहणार आहोत की आंब्याचा मोहर नेमका कशावर अवलंबून असतो आणि खडकाळ जमिनीचे त्याचे नियोजन कसं करायचं. वातावरणाचं जर बघितलं आपण, रात्रीची थंडी आणि दिवसाचं उबदार हवामान मोहरासाठी खूप गरजेचं असतंय. जर दिवसा ढगाळ वातावरण असेल तर आपल्याला मोहर पडण्याची भीती जास्त प्रमाणात असते. पण आपली जमीन मुरमाड आणि उतार असल्यामुळे ही जमीन पाणी धरून ठेवत नाही. हे खरं तर मोहरासाठी खूप चांगलं असतंय, कारण मोहर येण्यापूर्वी झाडाला थोडा पाण्याचा ताण मिळाला की झाड जास्त प्रमाणात मोहर बाहेर सोडतं. अन्नद्रव्याची व्यवस्थापन पण तेवढीच महत्वाची आहे. गेल्या काही महिन्यात ज्या वेळेला अगोदरचा आंबा गेला होता, तेव्हापासून आपण अन्नद्रव्याची पण व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीनं केली आहे. आणि झाडाची छाटणी पण केल्यामुळे मोहरावर त्याचा जास्त प्रमाणात परिणाम होतो. आपण ह्या वेळेला मोठ्या प्रमाणात छाटणी केलेली नाही, कारण की आपल्याला झाड असं डेरेदार बनवायचं होतं आणि हाईट त्याची थोडी वाढवायची होती. त्यामुळे आपण एकदम कमी प्रमाणात छाटणी केलेली आहे. ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे की आपल्याला आंब्याला मोहर येण्यासाठी. मोहराची गुणवत्ता आणि चवबद्दल जर बोलायचं झालं, तर असं म्हटलं जातं की खडकाळ आणि निचऱ्याच्या जमिनीत जो आंबा पिकतो, त्याची चव आणि गोडी ही खूप चांगली असते, कारण या जमिनीत पाणी साचत नाही. आणि आत्ता मोहर तर आला आहे, पण त्याचे फळात रूपांतर होण्यासाठी मधमाशी खूप महत्त्वाची आहे. या बागेत आपण हे पण लक्षात ठेवतो की परागीकरण कसं होत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका.